नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सध्या 2024चा विधानसभा निवडणूक सध्या काही दिवसांमध्येच येणार आहे, कारण की आचारसंहिता जी आहे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता आहे। आचारसंहिता लागली त्यानंतर मात्र नवीन सरकार आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण की राज्यातील शेतकऱ्यांसाठी या सरकारनं केलं का असा प्रश्न शेतकरी वर्ग केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल, अतिवृष्टी अनुदान, नुकसान भरपाईचे पैसे वेळेवर देत नाही, पीक विम्याचे पैसे वेळेवर येत नाही, अशा परिस्थितीमध्ये मात्र राज्य सरकारवर या शेतकरी वर्ग मात्र प्रचंड नाराज आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे काँग्रेस सरकारकडून स्पष्ट सांगण्यात येत आहे की आम्ही जर निवडून आलो की आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। मग अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचं सरकार येणार की आता जे सरकार चालू आहे तोच सरकार येणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण असणार आहे। सूत्राच्या माहितीनुसार राज्य सरकारसुद्धा जे आहे इलेक्शनपूर्वीच कर्जमाफी करण्याची घोषणा करू शकतो असं सांगण्यात येत आहे, पण तसं होणे शक्य नाही, कारण की चालू सरकार अद्यापपर्यंत कोणते मोठे निर्णय जे आहेत शेतकऱ्यांसाठी केलेला नाही। पण येणाऱ्या काळामध्ये जर सरकार बदललं आणि नवीन सरकार आलं काँग्रेसचं, तर मात्र शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस येणार आहे, कारण की काँग्रेसनं अगोदर सांगितलेलं आहे, निवडणुकीपूर्वीच सांगितलेलं आहे की आम्ही जर निवडून आलो की तुम्हाला कर्जमाफी देणार, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार। विधानसभा जी झालेली होती त्यामध्ये कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही नेत्याने कर्जमाफी संबंधी बोलले नाही, मात्र काँग्रेसच्या नाना पटोलेने एक सोशल मीडियामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, हे एवढं निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आता जर काँग्रेसचं सरकार आलं की सरकार आल्याच एक मोठं निर्णय जे आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला जाणार आहे, तो म्हणजे कर्जमाफीचा। 2024ची जी कर्जमाफी करेल तो काँग्रेस सरकार करेल, असं नाना पटोलेने सांगितलेलं आहे। त्यामुळे जर येत्या काळामध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर मात्र शेतकऱ्यांचे सोन्यांचे दिवस येणार आहेत, हे लक्षात ठेवा। सूत्राच्या माहितीनुसार हे पण आपल्याला समजते की राज्यातील सरकारसुद्धा कर्जमाफीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। वित्त विभागाकडून त्यासंबंधीची आपल्याला काही सूत्रानुसार माहिती मिळालेली आहे की येत्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारसुद्धा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करू शकतो। जर कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारनं केली नाही तर मात्र काँग्रेसचं सरकार येण्यासाठी शेतकरी वर्ग हा प्रयत्न करेल, कारण की काँग्रेसचं सरकार आलं की लगेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस सरकारनं केलेली, काँग्रेस पक्षानं केलेली। तर अशा प्रकारे बघितलं तर जर काँग्रेसचा पक्ष आलं निवडून आणि त्यांची सरकार स्थापन झाली तर मात्र सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, हे एवढं स्पष्ट आहे। तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचं सरकार आल्यावर कर्जमाफी होणार का? कारण की तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं होतं आणि आल्या त्यांनी शेतकरी वर्गांची कर्जमाफी केली। त्याचप्रमाणे राज्यातसुद्धा, महाराष्ट्र राज्यातसुद्धा तेलंगणाप्रमाणे जर काँग्रेसचं सरकार आलं तर कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा झालेली आहे। तर तुम्हाला काय वाटते, काँग्रेसचं सरकार येणार की नाही? तर येणार तर कर्जमाफी होणार, हे एवढं मात्र निश्चित आहे। आणि येत्या काळामध्ये आपल्याला समजेल की कोणाचं सरकार येईल आणि कोणाच्या सरकारमार्फत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे जय हिंद, जय महाराष्ट्र।